आज आहे होळी आणि होळी हा सण संध्याकाळी असतो, त्यामुळे संध्याकाळी पुरणपोळी वगैरे असते, पण सकाळीच आपल्याला नेहमीचं जेवण करायलाच पाहिजे. आणि आता उन्हाळी शाळासुद्धा सुरू झालेली आहे, त्यामुळे सकाळची शाळा लवकर असते, त्यामुळे सकाळीच लवकर चपाती वगैरे करून घेतली. छान वटाणा बटाटा आणि फ्लावर अशी मिक्स भाजी करून घेतली. आणि शिला जर कुठलीच भाजी नको त्याची खूप नखरे असते की ही भाजी नको ती भाजी नको, त्यामुळे मग बटाटा घालून अशी भाजी करावी लागते, कारण त्याला बटाट्याची भाजी आवडते. मग त्यातला बटाटा वेचून काढून त्याला डब्याला द्यायचं, हा असा जुगाड मग काहीतरी करावा लागतो. डबा वगैरे दिला मुलांना. आणि संध्याकाळी होळी आहे, त्यामुळे आम्ही सासरी गेलो होतो. आणि इथे मंडळाच्या मोठ्या मोठ्या होळ्या जर असतातच, पण आपल्या दारामध्ये पण छोटी लहानची होळी असते. पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि होळीच्या अग्नीमध्ये ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या सगळ्या जळून जाऊन देत अशी होलिका मातेला प्रार्थना करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला. काल होलिका दहन झाले आणि आज धुळवड निमित्त मुलांनी उठल्या धुळवड खेळायला सुरू केलेली आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने आमच्या इथे धुळवड खेळली जाते. होलिका दहनची राख जी असते तर ती राख एकामेकाला लावून धुळवड साजरी करतात. आणि आज पाणीपंचमीसुद्धा खेळतात. तर होलिका दहनच्या 8 दिवसांनंतर रंगपंचमी खेळली जाते. तर मुलांनी पाणीपंचमी खेळायला इतकं उत्साही होते की उठल्या मुलांचं सुरू होतं आणि दोघेसुद्धा गेले होते पाणीपंचमी खेळायला. श्री आणि प्रेम इतका मोठा बटाटा श्रीनेच मला बाजारातून घ्यायला लावला होता फ्रेंच फ्राईज करण्यासाठी. त्याला खूप आवडतं फ्रेंच फ्राईज. आणि मग आज ते मी फायनल करते फ्रेंच फ्राईज. त्याचं रविवारपासून चालू होतं की फ्रेंच फ्राईज कर म्हणून, कारण रविवारचाच मी हा दिवस ठरलेला की मॅगी करायची म्हणून, कारण 8 दिवसातून एकदा फक्त मॅगी करायची असा नियम मी घालून दिला होता. कारण ह्याला मॅगी आवडते म्हणून हा उठसूट कधीही मला मॅगी करून दे म्हणून म्हणायचा. पण आता तेही सुद्धा मी कमी केलेलं आहे, कारण जास्त शक्यतो मुलांना मैद्याचे पदार्थ द्यायला नकोत म्हणून मग एक रविवार सोडून मॅगी करायचं, असं 15 दिवसातून एकदा मॅगी करायची असं मी नियम घालून दिलेला. तर तो म्हणाला की मग त्या रविवारी मला जे हवं ते करून द्यायचं. तर म्हणाला की मला आज फ्रेंच फ्राईज करून दे. तर रविवारी फ्रेंच फ्राईज केले नव्हते, तर म्हटलं चला आज फ्रेंच फ्राईज करूयात, कारण आज सुट्टीसुद्धा आहे. आणि त्याचंसुद्धा सुरू होतं की आज मला फ्रेंच फ्राईज हवेच आहे, नाहीतर मी जेवणार नाही. आणि फायनल त्याला फ्रेंच फ्राईज मी आज करून दिले. मस्त आहे. चांगलं झालंय. होय. तुमचे किती आम्ही पेटीएम करू? ह्याचे 200 रुपये महाग आहेत. आणि मग संध्याकाळी गेले भाजीला, कोथिंबीर घेऊन आले, टमॅटो संपलेले तर टमॅटोसुद्धा घेऊन आले. आणि माझं नेहमी असं होतं ना की कधी पण काहीतरी भाजी घेतली की त्यानंतर पुढे जाऊन आणखीन स्वस्त मिळते. तर नेहमी माझं असं होतं. तर असं भाजी वगैरे काढून ठेवली आणि त्यानंतर संध्याकाळी जेवणाला सुरुवात केली. चला तर मग आजच्या मिनी ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.